गुड मॉर्निंग सर. सर तुम्ही अर्जंट मीटिंग बोलवली, तिघींनाच बोलवलंय. काय बोलत पण नाही आहात ना काहीच? सर काय झालं? सगळं ठीक आहे ना सर? कंपनीने तुम्हाला काढलं वगैरे नाही ना सर? कंपनी का काढेल मला कामावरून? बॉस आहे ना मी तुमचा. गेली 3 वर्ष काम करतोय माझ्या लिडरशिप अंडर. कंपनी काय प्रोग्रेस करते, काय ग्रोथ करते माहित नाहीये तुम्हाला? माहितीये ना? नाही, ते डोक्यात एक डाऊट आला म्हणून. काय ग रसिका, तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतोय, असं काय बोलते? हो ना, हो ना, हो शिकतोय सर. हो नका करू हे जे तुम्ही बोलताय ना, तुमच्या लिडरशिप खाली आम्ही किती शिकतो तुम्हाला काय माहिती वगैरे. तुम्ही जे काही बोलताय ना, हा जो काही रिस्पेक्ट आहे तो फक्त बोलण्यात आहे, वागण्यात नाहीये. असं का म्हणताय सर? वी रिअली डू रिस्पेक्ट यू सर. खूप आहे सर. नका करू हे, तर नकाच करू. नका करू हे. अजिबात नका करू इशाडे, अजिबात नाही. काल आपला कॉन्फरन्स कॉल सुरू होता. काय होता, आतापर्यंत जितके कॉन्फरन्स कॉल झालेले आहेत ना कंपनीचे, त्या प्रत्येक कॉन्फरन्स कॉलला एकतर तुमचा व्हिडिओ ऑफ असतो, कॅमेरा ऑफ असतो किंवा माईक म्यूट असतो. मग जेव्हा तुम्हाला मध्येच कुठेतरी ओके किंवा हो म्हणायचं असतं तेव्हा तुम्ही माईक अनम्यूट करता आणि मग कधी कधी पुन्हा माईक म्यूट करायचं विसरता. आणि मग त्या वेळात तुम्ही आपापसात इतरांविषयी जे बोलताना ते ऐकू येतं. काल तुम्ही काय केलं माहितीये? शपथ, तरी मी नवऱ्याला सांगत होते कॉल चालू असताना नको म्हणून. तरी दबक्या आवाजात आवरलं होतं सगळं आम्ही. कॉन कॉल सुरू असताना एवढी घाई? कमॉन रसिका, थांबायचं. अगं ते नाही, ते आमचा सोफा खराब झाला, तर सोफा घ्यायचा का सोफा कम बेड घ्यायचा ह्याच्यावर डिसिजन घेत होतो आम्ही. पण सर हळू आवाजात, दबक्या आवाजात चाललो होतं सर. तुम्हाला ऐकू गेलं का? सॉरी. सोफा कम बेड कधी पण चांगला ना. तो विषय का इथे? सोफा चांगला, बेड चांगला की सोफा कम बेड चांगला, हा विषय का इथे मिस चेतना? नाही सर. काल कॉन्फरन्स कॉलवर कुणीतरी मला थुकरट प्रताप म्हणालं. ओ माय गॉड, व्हेरी सॅड. हे करताय ना, हे खोट आहे. हे आता जे करताय ना ते खोट आहे. डोळे सांगतायत तुमचे. नाही नाही नाही, साळसूतपणाचा आव आणू नका. नाही, तुम्ही तर मूर्ख दिसताय वेंगुर्लेकर. गेलंय डोळ्यात काही? सगळ्यांना एकत्र असलं काहीतरी करायची गरज आहे. काल कॉन्फरन्स कॉल सुरू असताना तुमच्यापैकी कोणीतरी, आपण 5-6 जणच होतो. तुम्ही तिघी, मी, आपल्या कंपनीचे CEO आणि डिलिव्हरी हेड आपणच होतो. आणि त्यात कुणीतरी मला थुकरट प्रताप म्हणालं आणि मला चांगला आठवतंय मुलीचा आवाज होता. आत्ता बऱ्या बोलानं कबूल करा, कोण होतं? रसिका. सर मी काय विचारतोय? सर मी नाही सर, मी अजिबात तुम्हाला थुकरट प्रताप म्हणाल नाही सर. सर मी पण म्हणाले नाही तुम्हाला अजिबातच थुकरट प्रताप. मी तर जेवत होते सर. आमच्याकडे नियम आहे, जेवताना कोणीच बोलायचं नाही. मी मनात सुद्धा नाही म्हटलं सर थुकरट प्रताप. आणि मनात थुकरट आलं तरी असं थुकरट प्रताप बस. आता इथले इथे किती वेळा थुकरट प्रताप म्हणालात माहितीये तुम्हाला? मोजू नका, बावळटपणा कमी करा. मोजू नका. थुकरट प्रताप म्हणतात. अरे कोण होता आपल्या कॉन्फरन्स कॉलवर? आपले CEO होते, डिलिव्हरी हेड होते. तुमच्यापैकी कुणीतरी थुकरट प्रताप म्हटल्यानंतर 4-5 जणांचा हसण्याचा आवाज आला मला. मी CEO सरांना सुद्धा विचारलं, म्हटलं सर तुम्ही हसलात का? तर ते म्हणाले की नाही बाबा, मी ऐकलंच नाही. त्यामुळे ठीक आहे, मी त्यांना काही बोलू नाही शकत. पण मला चांगलं आठवतंय तो मुलीचा आवाज होता आणि बेस मधला आवाज होता. बेस मधला आवाज होता का सर? एक मिनिट, माझ्याकडे कशाला बघताय? माझा कुठे बेसमध्ये आवाज आहे? सर माझा काय बेसमध्ये आवाज आहे सर? मी नाही बोलले सर. कारण देऊच नका. मी नाही कारण देऊच नाही नका. बोलले सर मी. खरं नाही, तुम्ही बोलू शकता. कारण काय ना, आतापर्यंत आपण कंपनी जितक्यांदा मी तुम्हाला काहीतरी ब्रीफ करायला आलोय तेव्हा तुम्ही खुर्चीवर बसून तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडतच असता. मी स्तोत्र म्हणत असते सर. काही काय असतं, खूप स्तोत्र म्हणत असते सर. तुमच्यापैकी कुणी बोलत नाही सर, मी तर तुम्हाला म्हटलेलंच नाहीये सर. नाही सर, आम्ही का म्हणू असं? मला नाही माहिती तुम्ही का म्हणाल.
पण काल कुणीतरी बोललं. थुकरट प्रताप, काय समजतो मी तुम्हाला? एम्प्लॉई आहात ना तुम्ही माझ्या. तुमचा बॉस तुमच्यासाठी इथे काम करतोय ना, तुम्ही मला थुकरट प्रताप म्हणता. आणि हे आत्ताच नाहीये, बऱ्याचदा घडतं हे. बऱ्या बोलानं कबूल करा, मला कोण बोललंय मला थुकरट प्रताप? रसिका, तुम्ही म्हणालाय? सर तुम्ही सारखं सारखं तुम्ही म्हणाल- माझ्यावर रोख ठेवू नका सर. मी का म्हणेन सर? आणि कॉन्फरन्सला या दोघी पण होत्या ना सर. कदाचित चेतना बोलल्या असतील. मी कशाला बोलू सर? सर मी नाही, हीच तुम्हाला नावं ठेवत असते सर. परवा ही तुम्हाला बाटलीतला गंगाराम म्हणाली. हे काय नाव आहे माझं? बाटलीतला गंगा. हे काय नाव आहे? हा, हे असं बोलता तुम्ही बॉस विषयी? सर आपण परवा पार्टीत होतो, तुम्ही बाटली घेऊनच बसला होतात, म्हणून सहज गमतीत म्हटलं सर बाटलीतला गंगाराम. खरं तर या विनोदाला तुम्ही पण दाद द्यायला हवी सर. त्या टाळी लाज आहे, लाज. टाळी मागताय वर. लाज आहे तुम्हाला? सहज विनोद केला होता सर. सहज. आणि हे बोलता तुम्ही बॉस विषयी? हे बोलता? हा, बाटलीतलं. मी तुम्हाला सस्पेंड करतोय. सर मी तुम्हाला सस्पेंड सर, नको सर, करतोय. सर, बॉस please, विषयी सर. कमेंट्स करताना नाही, मी सर, तुम्हाला सर. सस्पेंड करतोय. जा सर. निघा, फायर केलं तुम्हाला. निघा. सर मला एकटीला का सस्पेंड करता सर? या दोघी पण आहेत, या दोघींना पण सस्पेंड करा. एक मिनिट, आमचा काय- सर ही ईशा आहे ना, ईशा. रसिका. तुम्ही आणि सीईओ एकत्र असलात ना की तुम्हाला चंगू मंगू म्हणते सर. What? तुम्हीच आहात इथे ईशा. केबिन मध्ये तुमच्या तिघीं व्यतिरिक्त कोणी नाहीये. चंगू मंगू म्हणता तुम्ही मला. युजलेस. आणि सर ही पण कमी नाहीये सर. तुम्ही परवा पार्टीत टक्सिडो घालून मस्त आला होतात की नाही सर? ही म्हणाली बघा हँगरवर टक्सिडो लटकतोय कसा. What? हँगर म्हणाली सर ही तुम्हाला. हँगर आहे मी? नाही मिस चेतना हँगर आहे मी? नाही सर, हे विथ ड्यू रिस्पेक्ट सर. विथ ड्यू रिस्पेक्ट तुम्ही मला हँगर म्हणालात. हँगर नाही सर, हे घातलं होतं ना तुम्ही, काय ते हे टक्सिडो घातला होता मी. हा त्याचं असतं ना इथे सर. हे त्याला इथे शोल्डर्स असतात, त्याचं काय? शोल्डर माणसांना असतात सर, शहाणपणा कमी करा. कपड्यांना सुद्धा शोल्डर्स असतात, त्याचं काय? पण ते इथे कडक असतात ना त्याचे. पॅडिंग असतं ते शोल्डरचं. हा, तर तुम्ही असं लांबून येत होतात ना, तर माझं असं एकदम झालं, मला वाटलं हँगरच आपला, पण जवळ आल्यावर मला कळलं हे सर मुद्दाम करताय तुम्ही? नाही सर. स्वतःच्या बॉसला हँगर म्हणता आणि तुम्ही चंगू मंगू म्हणता. चंगू म्हणता मला? नाही तुम्ही मंगू आहात ते अरे लाज नाही वाटत आहे? तुम्ही मंगू हात वरून सांगताय मला. ईशाडे, तुमच्याकडनं ह्या अपेक्षा नव्हत्या मला. सर तुम्ही उगाच मलाच फक्त बोलताय. ही काय कमी नाहीये सर, उगाच आमच्यावर नावं टाकते. तुम्ही परवा आलात ना बायको बरोबर, तही म्हणाली बघा आला व व म्हणजे मला कळलेलं नाहीये. सांगते ना सर. हा. तुम्ही बारीक काडी आहात ना, आणि तुमची बायको जाडी आणि बुटकी आहे, त्यामुळे काडी आणि जाडी बुटकी बायको असं व चालत आलाय असं वाटतं. माझा अपमान करण्याचे क्रिएटिव्ह मार्ग शोधलेत तुम्ही. आणि असं करून पण दाखवलं. हे असं करता. माझ्या बायकोला जाडी म्हणालात तुम्ही. बुटकी आणि जाडी सर. बुटकी आणि जाडी म्हणालात तुम्ही. ही म्हणाली. तू बुटकी आणि जाडी म्हणालात मी तुम्ही? नाही म्हणाले सर. आणि मी व का म्हणेन सर? मी व नाही सर, वा वहा असं संस्कृत मध्ये उर्दू मध्ये म्हणतात ना, वाह. हिंदीत असतं, हिंदीत. हा तेच हिंदीत. म्हणाले सर. त्या हा हिने ऐकलं नाही, वच ऐकलं बरोबर. हा. वाह. व मस्त कारण दिली तुम्ही. मूर्ख आहे ना तुमचा बॉस. युजलेस. आतापर्यंत तुमच्या सगळ्या चुका माफ केल्या, तुम्हाला पाठीशी घातल्या आणि तुम्ही माझ्याच बद्दल बोलता. दॅट्स इनफ नाव. जा तिघी जा. तिघींनाही सस्पेंड करतोय मी. सर तिघींनाही सस्पेंड करतोय. आपापल्या डेस्कवर जा. ईमेल येईल, सस्पेन्शन लेटर येईल. जा घरी नको जाऊ. सर, please, सर, सर, नको, please, सर, सर. please. काय केलं, करताय, सर? suspend केलं, जा. सर, असं नका करू. करणार मी. please. मला नका सांगू, मी करणार सस्पेंड. ठीक आहे सर, करा सर, करा. रसिका. ठीक आहे, सस्पेंड करा सर आम्हाला. पण मग फक्त आम्हा तिघींना नाही सर, आमच्या म्हणजे आपल्या ऑफिस मधल्या सगळ्यांना सस्पेंड करावं लागेल सर तुम्हाला. सगळ्यांना म्हणजे 100 जणांचा जो स्टाफ आहे सगळ्यांना सस्पेंड करू. हो सर, कारण का? ऑफिस मधले सगळे जण तुम्हाला काही ना काहीतरी नावं ठेवली आहेत सर. सगळ्यांनी नावं ठेवलेली आहेत. नावं ठेवली आहेत. सर सगळ्यांनी मिळून एक व्हॉट्सअप ग्रुप केलाय पीपी जोक्स नावाचा, आणि रोज सकाळी एक प्रत्येक जण टास्क म्हणून एक जोक टाकतो तुमच्यावर. टास्क म्हणून माझ्यावरती जोक करतात.
कंपनीतले टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचे नाहीयेत आणि इथे व्हॉट्सअप ग्रुपवरचे टास्क तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. दॅट्स इनफ. संपलंय सगळं. चला निघा निघा आत्ताच्या आत्ता इथून निघा. सर, नाही, मी असं नका. तुम्हा तिघींनाही सस्पेंड करतोय. सॉरी Sorry, सर sir, सॉरी sorry, सॉरी सर सॉरी असं तुम्ही नका. तिघी फायर. नाही. गेलात निघा आत्ताच्या आता निघा. असं नका काढा, सर. सर. जा काढा. काढलेलं आहे. काढाच आता आम्हाला. इशाडे नाही आणि सस्पेन्शन लेटरवर रिझन पण लिहा. काय आम्ही तुम्हाला थुकरेट प्रताप म्हणालो म्हणून तुम्ही आम्हाला जॉबवरनं काढताय हे लिहा त्याच्यावर, म्हणजे सगळ्यांना कळू दे ना आम्ही काय काय बोलतो तुम्हाला. हो आणि मग वरून आम्हाला जर विचारलं ना की असं का, तर त्यांच्या ईमेलला आम्ही रिवर्ट करू. हो सर, आणि हे फक्त आपल्या कंपनी पुरता नाही, कंपनीच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत ना त्यांना सगळ्यांना पाठवून देऊ. सगळ्यांना कळू दे तुम्हाला कुठल्या कुठल्या नावाने हाक मारतात. आणि आम्हाला काय फरक पडतो, आम्ही सस्पेंडच होतोय ना, कळू दे Exactly. सगळ्यांना. नाही, नाही, कळू दे ना. नाही, नाही. असं थुकरेट ए, प्रताप एक मिनिट कळलं. एक मिनिट असला मूर्खपणा करायचा नाही हा. माझी बदनामी करायची नाही. मी आत्ताच सांगतो असलं काही करायचं नाही. मग काय गुणगान गाऊ तुमचं? सर एका वेळेला 3 प्रोजेक्ट्सवर काम करत असतो आम्ही. किती वर्क प्रेशर असतं माहितीये तुम्हाला? संडेला सुट्टीच्या दिवशी सुद्धा कॉल ठेवता तुम्ही सर. 10 मिनिटं आम्ही उशिरा आलो सर तर हाफ डे लावता, आमचा पगार कापता सर. रात्री 1:30 वाजता क्लायंटचा कॉल अटेंड करायला लावता. इथे दिवसभर आम्ही मरतो सर, आणि एवढं सगळं करून आम्ही 2 जोक सुद्धा मारायचे नाहीत सर. सर घरी नवऱ्याला वेळ पण देता येत नाही सर. सोफा घ्यायचा का सोफा कम बेड घ्यायचा अजून आमचं काहीच ठरत नाहीये. आय अंडरस्टँड. असंच होतंय सर. आणि आम्ही मशीन्स आहोत का? माणसं आहोत ना. थोडा विचार करा ना. कुठेतरी वेंट आउट होणार ना, राग निघणार. एकमेकींवर काढू का राग? एकमेकींवर राग काढला तर परत कामावर इफेक्ट होणार, मग परत तुम्ही आम्हालाच बोलणार. एक बॉसच असतो जो ज्याच्याशी डायरेक्ट संबंध नसतो त्याच्यावर राग काढू शकतो ना. मग एक गब्बर लागतोच की जयवीरू आणि ठाकूर मिळून काहीतरी चांगलं करू शकतील. आणि सर आम्ही मनापासून काम करतो सर. डेडलाईनच्या आत सगळी कामं पूर्ण करतो. फक्त आमची एवढी अपेक्षा आहे सर, आमचा आणि आमच्या कामाचा रिस्पेक्ट केला जावा सर. एक्झॅक्टली. बरोबर आहे तुमचं. आहे छान उदाहरण आहे. गब्बर ठाकूर जयवीरू छान उदाहरण आहे. सो सॉरी सर. आय डिडंट मीन टू शाउट सर. it's okay, it's सॉरी. मी टू सर, आय एम सो सॉरी. नाही, आणि तसं पण सर आम्ही रिस्पेक्ट करतो सर तुम्हाला. रिअली. सॉरी बोलायचं होतं. सॉरी बोल. सवय आहे तिची. हा, sorry. हरकत नाही. असं नव्हतं करायचं तिला. हरकत नाही. फक्त काय ना म्हणजे मला तुमचा मुद्दा कळलेला आहे की मान्य आहे तुमच्यावरती वर्क प्रेशर आहे, पण तसंच वर्क प्रेशर माझ्यावरती सुद्धा आहे ना. आपला स्टाफ कमी असल्यामुळे मला तुमचा वर्कलोड वाढवावा लागतो, तुमच्यावर वर्कलोड द्यावा लागतो. बाकी माझं काही असं पर्सनल काही ग्रजेस नाही आहेत तुमच्यासोबत. फक्त म्हणजे बरोबर आहे वेंट आउट तर व्हायला हवं कुठेतरी. फक्त काळजी घ्या. काय प्रत्येकालाच आपल्या वरिष्ठाबद्दल सिनियर्सबद्दल काही ना काहीतरी बराळायचं असतं. फक्त ते त्याच्यापर्यंत पोहोचू देऊ नका. च वरून चंकू ठीक आहे, च वरून काही वेगळं बोललात तर मला जास्त वाईट वाटेल, तर त्याची जरा काळजी घ्या. नाही. आम्ही काळजी घेऊ सर. नेक्स्ट टाइम आम्ही काही बोललो तुमच्यापर्यंत नाही पोहोचणार. यू मे लिव्ह. थँक्यू सर. या हॅव अ ग्रेट डे सर. हो या यू मस्ट डाय सर. एक मिनिट याचा काय संबंध आहे इथे? उगाच हे आलेत तर एक प्रमोशन करून टाकलं. या रिस्पेक्ट सर. या. माझ्यावरच बॅकफायर केलं यांनी. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो सर. हॅलो हा डिकोस्टा बोलतोय. हो सीओ सर. माझ्याकडे नंबर सेव्ह आहे सर. बोला ना सर. पिपी हा सर. तुम्हाला माहिती आहे आता शेअर मार्केटमध्ये उलथापालथ होते. होय सर होती. हा एक अर्जंटली मीटिंग बोलवलेली आहे. अच्छा. सर मी येणं अपेक्षित आहे का सर? मग मला करमत नाहीये म्हणून फोन केलाय का? नाही. कम इमिजिएटली. हा येस सर. लगेच येतो सर. लगेच येतो सर. गुड येस. गुड. साला करकोचा शेअर मार्केटमध्ये उलटा पालट झाली म्हणून आता हा मला बोलावणार आणि मग चाव टोचा मारणार. मिस्टर पीपी आल. मी ऐकलंय. हा सर तुम्ही ऐकलं सर? हो तुम्ही फोन बंदच नाही ना केला. मला वाटलं मी कटचं बटन दाबलं, मी स्पीकरचं दाबलं का सर? शट अप. येस सर. थुकरट प्रताप या केबिन मध्ये याच. आलो सर.